नमस्कार. story.comच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत. मी विशाल. पुण्यातलं नाना गायकवाडचं प्रकरण सध्या जालिंदर सुपेकर यांच्या निमित्ताने चर्चेत आलंय. जे कारागृहाचे विशेष IG होते त्यांनी मागणी केली होती की 500 कोटी द्या, तुम्हाला सोडतो. त्याच्यामुळे ते चर्चेत आलेत. जे आरोपी आहेत नाना गायकवाड, त्यांच्या वकिलांनी स्वतः हे आरोप केले होते. नाना गायकवाडांचे जे वकील आहेत निवृत्ती कराड, ॲडव्होकेट निवृत्ती कराड, हे स्वतः आता माझ्यासोबत आहेत. त्यांनी आत्ता मला अशी माहिती दिली की जालिंदर सुपेकर यांनी जेव्हा हे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, त्या गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यावेळी सुद्धा मागणी केली जात होती. कारण तेव्हा जालिंदर सुपेकर जे आहेत ते पुण्यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून इथे होते आणि त्यावेळच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जे नाना गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय आहेत, म्हणजे त्यांच्या घरातल्या घरकाम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला यात अडकवलं गेलं आणि 45 दिवसामध्ये जवळपास 13 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातल्या तक्रारी होत्या, म्हणजे गुन्हा घडलेला तारीख आणि गुन्हा दाखल झालेली तारीख यात जवळजवळ 2 वर्षांचा फरक आहे. म्हणजे जुने गुन्हे काढून सुद्धा त्या काळात पैसे न दिल्यामुळे दाखल करण्यात आले, असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं जालिंदर सुपेकरांवर आता जो नव्याने आरोप झालाय 500 कोटी मागितल्याचा अमरावती कारागृहात तिकडे पाठवल्यानंतर, त्याच्या आधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जेव्हा 2021ला सुरू होती, त्या गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान काय झालं, जालिंदर सुपेकर यांचा रोल तेव्हा नेमका काय होता आणि नाना गायकवाडांवर खरंच त्यावेळी जुने गुन्हे तयार करण्यात आले का, नाना गायकवाडांची त्यावेळची जी सगळी स्टोरी होती, नेमकं त्यांच्या घरात प्रकरण काय घडलं होतं, हा जो कागद आहे त्यांच्या वकिलांनी दिलेला, त्याच्यात गुन्हा घडल्याची तारीख म्हणजे तक्रार आल्याची तारीख आणि त्याच्यावर FIR झाल्याची तारीख आहे. एक FIR तर रात्री 3:27 चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. तक्रार आली होती 4 जून 2019 रोजी आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 30 जून 2021 रोजी 2 वर्षांचा डिले याच्यात दाखवलाय पोलिसांनी. पहाटे 3:27 एक FIR दाखल करण्यात आला. असेच FIR रात्री 1:30 वाजता कधी, पहाटे 4:30 वाजता कधी दाखल करण्यात आले. यात अनेक राजकीय नेत्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले, पुण्यातल्या नगरसेवकांचे स्टेटमेंट घेण्यात आले, मोठमोठ्या नेत्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले. या नेत्यांची सुद्धा हॅरॅसमेंट केली गेली. तर वकिलांचे बरेच आरोप आहेत. मी निवृत्ती कराड यांच्याकडे जाणार आहे या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी. तुम्ही हे जे गुन्हे आता दिले आहेत, हे एवढे गुन्हे जर तुमच्या म्हणजे जे तुमचे अशील आहेत त्यांच्यावर एक गुन्हा तर 2020चाच आहे, 19-20चा, पण नंतरचे गुन्हे दिसत आहेत की 21 नंतर 40-45 दिवसामध्ये हे दाखल झालेत. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं? त्यावेळेला काय झालेलं होतं की गायकवाड कुटुंब इथे एक व्यवसाय करतं. त्यांचा बिल्डरशिप IT पार्क आहे. याच्यामध्ये त्यांचं आणि त्यांच्या जी नानासाहेबांचा मुलगा आहे गणेश, त्यांच्या मिसेस जे आहेत मुक्ताई, ती यांचं आणि त्यांचं बरंच काही दिवसापासून घरगुती कारणांनी भांडण होतं. ते यांचं लग्न झालं 2017 मध्ये. त्याच्यानंतर ते 1-1.5 वर्षामध्ये त्यांना मुलगा झाला सयाजी नावाचा आणि परत ते त्यांचं डिस्प्यूट असल्यामुळे ते विभक्त राहत होते. हे गायक नानासाहेब आणि त्यांची पत्नी वेगळी आणि गणेश आणि त्यांची पत्नी एक फ्लॅट घेऊन सुरुवातीला औंधमध्येच एक भागामध्ये राहत होते. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी माहेरी जाऊन त्यांनी 2019 पासनं वरळीमध्ये एक बिझनेस चालू केला, मुक्ताज किचन. त्या मुक्ताज किचन मधून त्यांनी मुक्ताज बिर्याणी वगैरे सुरू केला आणि त्याच्यात राजकीय मंडळी बरेच त्या उद्घाटनाला आलेले होते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय झालं, बऱ्याच दिवसांनी गायकवाडांकडे काहीतरी मागणी केली पैशाची, की यांनी काहीतरी म्हटलं की हे कसं होणार असं. त्याच्यानंतर त्यांनी गायकवाडांवरची गुन्ह्याची प्रक्रिया मालिका सुरू केली, सिरियल ऑफ सिंडिकेट क्राईम ज्या पद्धतीनं म्हणतो आपण. हे पहा, 2021ला 25/4/2021 मध्ये गुन्हा दाखल केला. विजय कुलकर्णी नावाचे फिर्यादी आहेत. घटना आहे, घटनेनंतर गुन्हे दाखल झाले. कुठलीही घटना बघा कधी झालेली, 2019ची घटना दाखवली आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा 498 मध्ये याच्याकडे डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 नुसार S3 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. ही FIR साहेब साधारणतः 3:27 वाजता पहाटे करण्यात आला. 2 वर्ष उशिराने. त्याच्यानंतरचे FIR जर तुम्ही पाहिलात, सर्व FIR, आता हा हिंजवडीचा मुक्ताई गायकवाडांनीच हा FIR केलेला आहे. याच्यामध्ये ते त्यांच्यासोबत ही घटना घडलेलं ठिकाण सांगतात,
23/5/2019 हे गायकवाडांचं फार्म हाऊस आहे सुसला. सुसवरती काही तर मी रागाने गेले, तिथे माझ्यासोबत असा नेचर, आणि त्याचा FIR होतो साहेब मिड नाईटला 1:30 की 1/7/2021 म्हणजे डिले 25 महिन्यानंतर. 25 महिन्यानंतर हे तेव्हा विभक्त राहत होते. 25 महिन्यानंतर FIR केला, आणि ही FIR केल्यानंतर ही जी घटना क्रमांक दाखवला आहे की 23/5/19ला त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की असं एक त्यांच्या पाहुण्याचं लग्न होतं. तिथून ते मुंबईला, त्यांच्याकडे एक ड्रायव्हर आहे राजेश मिश्रा नावाचा, त्यांना घेऊन ते मुंबईच्या दिशेने जात असता तळेगाव टोल नाक्या संदर्भात त्यांच्या काही पोटामध्ये दुखत होतं, त्यांनी हॉस्पिटलला गाडी घ्यायला लावली असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आणि त्यांनी ते एक पिंपरीला हॉस्पिटल आहे पिंपरी चिंचवडमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी उपचार घेतले, आणि ते सर्टिफिकेट डॉक्टर यामिनी आडमे MO आहेत, ते सर्टिफिकेटच्या आधारे रात्री 3 वाजता गणेश गायकवाड 357 307 सारखे गंभीर कलम लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कुठलाही ते सर्टिफिकेटचं व्हेरीफाय केलं नाही, काही नाही. मग त्याच्यानंतर आम्ही हे गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्यांना अरेस्ट केल्यानंतर संबंधित हॉस्पिटलला आम्ही माहिती मागवली की 23/5/2019ला आपल्याकडे कोणी मुक्ताई गणेश गायकवाड नावाचे किंवा इतर कोणी फिर्यादी असतील ते आपल्याकडे याल, त्याची यादी द्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी सरळ हे माहिती अधिकारामध्ये मी दाखवतो तुम्हाला पेपर, याच्यामध्ये यामिनी आडबेंची सही आहे सर्टिफिकेटवरती, सर्टिफिकेट दिलेले. पण त्यांचं म्हणणं आहे की मुक्ताई गणेश गायकवाड हे आमच्या इथे कुठेही याच्या अगोदर केव्हाही उपचार केलेला नाही. आणि याची प्रक्रिया साहेब अशी असते की जर 377 सारखं 307 सारखं डॉक्टरांचं काम आहे की त्यांनी एक MLC करून पोलिसांना आमच्याकडे असा प्रकार आला आहे, यांनी ही कुठलंही काही केले, कारण ते तिथे गेलेल्या प्रथमदर्शी दिसून येत नाहीत. हे सर्टिफिकेट आहे, ही जी सुपेकरांची आता मालिका आहे इथपासून सुरू होती. बरोबर. कारण की त्या वेळेला ते इथं DIG त्यांची पोस्ट होती, उपायुक्त होते इथं पुण्यामध्ये, तेव्हापासून. आणि त्यांच्याच साईननी ही मोका जी प्रोसेस असते 2301 ची परमिशन, त्याच्यामध्ये बरेच सगळे गुन्हे तेव्हा जे जालिंदर सुपेकर होते त्यांनी दाखल करायला लावले. त्यांनी हे पोलीस प्रशासन त्यावेळेस आयुक्त असतील गुप्ता साहेब असतील, त्यांनी का दाखल करायला लावले? त्यांनी पैशाची डिमांड गायकवाडांकडे केलेली असं त्यांनी मला गायकवाडांनी सांगितलेलं की आमच्याकडे आम्ही पैशाचं दिलं नसल्यामुळे यांनी आमच्यावर हे विविध कलमानुसार. किती काय डिमांड केली होती? साधारणतः त्यांच्याकडे त्यावेळेला 300 कोटी रुपयाची डिमांड केली होती. म्हणजे गुन्हा दाखल व्हायच्या वेळेला आणि हे पहिल्या सुरू 1-2-3 गुन्हे दाखल झाल्यानंतर तुम्हाला आणखीन बी संधी आहे, तुम्हाला मोका जर लावायचा नसेल तरी तुम्ही 300 कोटी रुपये द्या, असं आमच्या आशिल्याचं आमच्याकडे म्हणणं आलं. आम्ही कोर्टामध्ये आर्ग्युमेंटमध्ये असेल हे आम्ही म्हटलेलं आहे की आम्हाला ही जी कौटुंबिक आहे, आणि एका ह्याच्यामध्ये 498 मध्ये आम्हाला माननीय हायकोर्टाने असं निर्देश केलं की हे मोक्कामध्ये नाही, हे कौटुंबिक आहे, आपसातमध्ये आहे, तुम्ही मेडिएशन करून तुम्ही त्यांना तिथल्या तिथं कोर्टामध्ये बघा. तसं हायकोर्टानं पत्र पण दिलेलं. इथं आमचे कानेटकर साहेब असतील, निंबाळकर सर असतील, सिनियर, ह्यांना मीडियासाठी बोलवलं पण ते कधी हजर झाले नाही, की त्यांना हे मिटवायचंच नव्हतं. मग त्यांनी अशा प्रकारे एक वेळा प्रपोजल दिलं की तुमच्या मुलींचा पूर्ण हिस्सा बाहेर काढा पूर्ण प्रॉपर्टीमधून, आणि आऊंची सर्व प्रॉपर्टी मला द्या. याच्या वेळेस जेव्हा हायकोर्टाने दिलं होतं ना त्यावेळेस त्यांनी तोंडी सांगितलेलं की अशा प्रकारे. मग यांना मान्य नसल्यामुळे हे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. यांच्यावरती पहिला मोक्का दाखल करण्यात आला. पहिल्या मोक्क्यामध्ये काय झालं, एक अजिंक्य काळभोर म्हणून आहे, मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या मोक्याला काही 23/2 परमिशन नाही भेटत. मग त्यांच्या जसं लक्षात आलं की एक फिर्यादी आहेत उषा काटे, उषा काटेच्या फिर्यादी आहेत, त्यांच्या तयार केलं, त्यांच्यावरती एक मोक्का फाईल केला. त्यांच्यावर असा मोक्का फाईल केला की त्याच्यामध्ये सर्व कुटुंब घेतलं गायकवाडांचं. गायकवाडांचं कुटुंब घेतलं, त्यांच्या मुली घेतल्या, जावाई घेतले, पुन्हा त्यांचे इथे एक ड्रायव्हर आहे तो घेतला, पुन्हा एक त्यांचे 1-2 व्यवहारामधले संबंधित आहेत सचिन वाळके आणि त्या जे उषा काटे आहेत फिर्यादी, तिच्या ह्या बहिणीचे 2 मुलं आहेत. यांच्यावर जे आरोप आहे त्यांच्यातर्फे ओळख झाली म्हणतात, त्यांना पण मोक्यात घेतलं. असे 8-9 लोकांना त्यांनी मोक्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. यांचे रिमांड घेतले. रिमांड घेते वेळेला यांच्या जी पाहुणे असतील कोणी गायकवाड कुटुंबाचे असतील, या पाहुण्यांच्या रिमांडमध्ये प्रत्येक वेळेला एक SIT होती. त्यावेळेला SIT मध्ये समीर चव्हाण, ACP बजरंग देसाई आणि सुप्रिया पांढरकर यांनी त्यावेळेला पण ह्यांच्या जे पाहुणे होते, भरपूर पाहुण्याकडून बरीच त्यावेळेला रक्कम यांनी, नाहीतर मी तुला मोक्यामध्ये घेईन, रात्री जायचं, बेरात्री जायचं,
लहान लहान लेकरांना उठवायचं, तुझ्याकडे हे होतं का, तुझ्याकडे ते होतं का, किंवा सोशल मीडियावर यांच्या फोटो काढायच्या की ह्यांनी पाठीमागे इथं शुभेच्छाला कुठे गेलेत का. काही नगरसेवक असतील, काही माजी नगरसेवक असतील, काही उद्योगपती असतील की ह्याच्यामध्ये खूप मोठे उद्योगपती बी आहेत. त्यांचं आणि गायकवाडांचं ट्रान्झॅक्शन व्यवहार, या गायकवाडांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक देशमुख आहेत, त्यांना एअरपोर्टसाठी काहीतरी 20-25 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. गायकवाडांचं असं म्हणणं होतं की मी त्याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली, मी माझं ते भांडवल आहे आणि फिजिकली तो देशमुख करेल, त्याच्यामधला मला मोबदला काय आहे त्यानुसार मी घेतो, अशा पद्धतीचं त्यांचा. पण अशा लोकांना पोलीस स्टेशनला बोलवायचं, दिवसभर ठेवायचं, त्यांना धमकवायचं. आता गायकवाडाला मध्ये घातलंय, तेवढा मोठा होता, मग किस खेत की मोली आहे. म्हणून अशा लोकांना बी थोडंसं हे करायचं, प्रेशराईज करायचं, त्यांच्याकडून पैसे उकळायचे. आणि त्या काळात ज्यांनी गायकवाडांनी ज्यांच्यासोबत ट्रान्झॅक्शन केलेत, म्हणजे बँक स्टेटमेंटमध्ये जेवढे आले सगळ्या साधारणतः एक 250-300 लोकांना बोलवलं. म्हणजे राजकारणी पण त्याच्यामध्ये राजकारणी, नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, माजी आमदार असतील, त्या सगळ्या लोकांना, आमदार असतील, अशा लोकांना त्यांनी. पण हे राजकारणी सगळे प्रभावी राजकारणी होते का, नगरसेवक असतील, मंत्री असतील, मग यांनी त्यावेळी आयुक्तांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे का तक्रार नाही केली? मग त्यावेळेला असं प्रकरण होतं की गायकवाडांचं नाव जे होतं, जे काही मीडिया ट्रायल चालवण्यात आला की गायकवाडांनी आता काय केलं, सुनेंच्या प्रकारामध्ये मीडियानं दाखवलेलं की काहीतरी मृत व्यक्तीची राख आणून गाळून सुनाला पाजवली, कुठल्या तरी याच्यामध्ये तिला थांबवलं, असं निर्वस्त थांबवलं. पण असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये किंवा 498 मध्ये किंवा डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये त्याचा उल्लेख कुठेही नाही. मीडियाने जी चालवली गोष्ट की त्याचा उल्लेख हा डॉक्युमेंटरीमध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही साहेब, त्याच्यामध्ये कुठेही नाही. 498 नाही, 377 मध्ये नाही, किंवा डोमेस्टिक व्हायलन्स त्यांनी केस फाईल केली त्याच्यामध्येही कुठलाही उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. मग त्याच्यानंतर हे नानासाहेब गायकवाडांवरती येरवाडा जेलमध्ये होते ते साधारणतः 1.5 वर्षापर्यंत, की सुरुवातीला 15 दिवस ह्यांना असा रिमांड घेतला की त्या महिलेंना रिमांडमध्ये पोलिसांनी महिलेला रिमांडमध्ये मारहाण केली. एका महिलेची कस्टडी एका पोलिसांनी घेतली आणि त्यांनी मारहाण केली, असं मला सोनाली गवारे, जे नानासाहेबांच्या मुलगी आहेत, त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की वकील साहेब असा कुठला कायदा आहे की मला ते असं रिमांड झालं. आम्ही कोर्टाला त्यावेळेला मेन्शन केलेलं आहे की रिमांडमध्ये साहेब असं होतंय. कोर्टाने पण त्यावेळेला त्यांना थोडंसं वेळोवेळी हे केलं होतं. मग हे सुपेकरांचा जे रोड दिसतोय की आता लक्षात येतो की हे इथपासूनचं आहे. गायकवाडावरती एक हल्ला झाला, सोलापूरचा एक कैदी होता, ऍक्च्युली त्यांच्या गळ्यावरतीच करायचा प्रयत्न होता, ते FIR त्यांनी केलेलं आहे पोलिसांनी, जेलमधला आहे, त्याचं चार्जशीट आणखी काही त्यांनी पाठवलं नाही. आता त्याला बरेच दिवस झाले. कधीची केस आहे कोर्टात? साधारणतः ते यांच्यावर जे हमला झाला की 2023 मध्ये झाला. 23 पासून 2025 मध्ये त्यांनी पोलिसांनी चार्जशीट पाठवलं नाही की त्यांच्या हातामध्ये आहे ते कधी पाठवतो, कारण ती गोष्ट जेलमधली आहे, ते अंतर्गत विषय असतो, ते बाहेर ओपन नाहीत करत. मग त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेचं कारणास्तव सांगितलं आणि ह्या बापलेकांना अमरावतीला पाठवलं. त्यावेळेला तो UPचं एक प्रकरण होतं एन्काउंटरचं झालेलं. त्यावेळेला आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं की तिथं जाऊन हे केलं की तुम्ही कुठं, आम्हाला ते सांगत नव्हते कुठं नेलं. आम्ही त्यांना थोडंसं लिखी हे केल्यानंतर त्यांनी सांगितलं की वर्ग अमरावतीला केलेला आहे. मग अमरावतीला केल्यानंतर साधारणतः 19/8/2023 त्याच्यानंतर हे सुपेकर साहेबांचं काय झालेलं, त्यांचं प्रमोशन झालं, सेंट्रल प्रिझनला IG झाले, कुठे विशेष महानिरीक्षक, आणि त्यांच्या हातामध्ये पूर्ण जेल आल्या. मग त्याच्यानंतर त्यांचा फायदा त्यांनी घेऊन काय केला, तिथे एक कीर्ती चिंतामणी म्हणून SP, ते असं तिथल्या लोकांकडून कळालं आम्हाला की ते त्यांच्या पाहुणे आहेत. मग यांनी त्यांचा विदर्भाचा दौरा टाकला. त्या दौऱ्यामध्ये त्यांनी अमरावती जेल गाठली. अमरावती जेल जाऊन गाठली की साधारणतः सकाळी 9 वाजल्यापासून आमचे जे आरोपी आहेत नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना गांधी यार्डमध्ये ठेवण्यात येतं सुरक्षेच्या कारणास्तव. त्यांच्यासोबतच एक तिथंच याच प्रकरणाचे आहेत सचिन वाळके, ते पण त्यांना वेगळ्या बॅराकमध्ये ठेवलं होतं. आणि गांधी यार्डमध्ये जाऊन ही स्वतः सुपेकर जाऊन आले, यांची पूर्ण झडती घेतली आणि वारंवार जे आता डॉक्टर प्रमोद रोजरकर सरांनी आता ABP माझाला सांगितलेलं आहे की नानासाहेब गायकवाडांना खरंच तिथे त्रास दिला जात होतो आणि 4 दिवसाला गांधी यार्ड पूर्ण यायचं, यांची चेअर वाढायची. त्यांनी एक लेखी अर्ज केलेला आहे. नानासाहेब गायकवाडांनी एक लेखी अर्ज केलेला आहे की रात्री 2 वाजता जाऊन त्यांची जेल गांधी यार्ड चेक करायचं म्हणून त्यांना खुर्ची उरली,
त्यांना चालता येत नाही. आता रोजरकर डॉक्टरांनी म्हणलं त्यांना व्हीलचेअरवर मधुमेह आहे, बीपी आहे आणि दोन्ही त्यांच्या ह्याचं ऑपरेशन केलेलं आहे, तरी त्यांना ते चेअरवरून उचलून खाली फेकण्यात आलं, ढकलण्यात आलं. असं त्यांनी अर्ज दिलेला आहे. त्यांनी स्वतः माननीय न्यायालयाला अर्ज दिलेला आहे. मग 19/8/2023 जेव्हा हे सुपेकर तिथे गेले तेव्हा ह्यांनी त्यांना तिथं झाडाझडती घेतली, बरंच केलं. आणि मग त्या डॉक्टर कीर्ती चिंतामणींना सांगून यांना एक विशेष कक्षात घेऊन या, कदाचित त्यांच्या कक्षात बोलवलं आणि बोलवलं, सगळ्यांना बाहेर काढलं आणि ह्या दोघांना 9 ते 12:30 भरपूर धमकावलं की तू इथून वाचून कसे जातात, तुम्हाला माहित आहे का आता मी तिथपर्यंत होतो, गुन्हे कसे दाखल झालेत, तुमच्यावर मोका कसे लावलेत. आणि ह्या प्रक्रियेला हेच होते, ही जी गुन्हे आहेत या प्रक्रियेला हेच गुन्हे फाईल करायला होते. मग त्यांनी तिथे गेल्यानंतर ह्यांच्याकडे डिमांड केली, मग ह्यांनी डिनाय केली तिथं डिमांड. त्यांनी असं सांगितलं की आता मी माझं पोस्टिंग हे आहे, मी तुम्हा दोघाला वाचू देणार नाही असं करून 12:30 ह्यांना धमकावलं, हे केलं. आता ई प्रिझननुसार मुलाखत सुरू झालेली आहे. त्यांनी आमची मुलाखत टाकली की साहेब तुम्ही आम्हाला अमरावती कारागृहामध्ये तात्काळ भेटायला या. असे असता मी तिथं अमरावतीला गेलो की प्रकरण मग त्यांनी तिथं सांगितलं. ते प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या जीवाला धोका आहे, आपल्याला काय करता येतील, तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज करा. इथल्या संबंधित ज्युरिडिक्शन अमरावती असल्यामुळे मी म्हटलं आता नाही, ते महानिरीक्षक आहेत, तुम्हाला पोलीस कुठले न्याय देत नाहीत. आपण बरेच अर्ज आम्ही इथं यांच्या प्रॉपर्टीमधून काही चोरी गेलेलं हे केलेलं बरेच पोलिसाकडे प्रलंबित आमचे 5-6 अर्ज आहेत. आम्ही CP पर्यंत अर्ज दिले. कुठल्याही अर्जाची दखल न घेता तुमच्यासोबत जी घडलेली घटना आहे याला आपण हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल करू असं मी त्यांना सांगितलं. ती मग त्याच्यानंतर त्यांना वाटलं की कमीत कमी तुमचा जीव वाचेल. आमचा उद्देश या याचिकेमध्ये होता की जी त्यांनी तुम्हाला धमकावलंय की तुम्हाला मी जीवे मारणार, की कमीत कमी याचिका दाखल केल्यानंतर हे कमीत कमी तुमचा जीव वाचेल, ह्या उद्देशानं आम्ही हायकोर्टमध्ये माझे एक संबंधित वकील आहेत प्रिया धायवडे म्हणून, ते सहकारी, मी, त्यांनी मिळून आणि सिनियर सर, आम्ही तिघांनी इथून मी पूर्ण त्यांना ड्राफ्ट वगैरे करून दिला. या पूर्ण हिस्ट्री मला माहीत असल्यामुळे मी सर्व तयार केला. तिथं जाऊन आम्ही हे हायकोर्टामध्ये दाखल केलं की आम्हाला पण असं वाटत नव्हतं की आपण या पुराव्यानुसार कोर्ट कसा आहे, पण कोर्टाच्या एकंदरीत स्टोरी पूर्ण लक्षात आली की हे मोका लावल्यानंतर इथं येणे. साधारणतः जेलमध्ये 2,500-3 हजार कैदी असतात आणि ह्यांची पोस्ट ही IG. त्या लेवलच्या माणसांनी ह्या 2 कैद्यांना, ठीक आहे ते म्हणतात की मी कुठल्याही कायद्याला भेटलो नाही, ह्या 2 कैद्याला भेटले. तिथं भेटल्यानंतर त्यांना धमकावल्यानंतर मग परत काय झालं, जे आम्ही त्यांची नानासाहेब गायकवाडांची बेल फाईल केली होती मोका कोर्टाकडे. इथं आम्ही त्यांच्यावरती म्हणलं काही मेडिकल इश्यूज त्यांनी सांगत होते की साहेब मला थोडंसं त्रास होतोय. मग आम्ही माननीय न्यायालयांना अर्ज करून न्यायालयाला सांगितलं की साहेब असं आहे आणि यांना मेडिकल तपासणी करून अहवाल मागून घ्या. माननीय न्यायालयाने आमचा अर्ज मंजूर करून त्यांना एक आदेश पारित केला, त्याची कॉपी मी आपल्याला देईन. त्यांनी आदेश पारित केला की ह्यांची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्यात यावा. साधारणतः हे पत्र देऊन देखील 5 महिने त्या पत्राची कुठलीही दखल घेतली नाही न्यायालयांनी. परत आम्ही न्यायालयामध्ये मेन्शन केल्यानंतर न्यायालयाने ह्यांना स्मरणपत्र दिलं की दिनांक या रोजी जे आम्ही पत्र दिलेलं आहे की यांची वैद्यकीय तपासणी करून यांचा अहवाल तुम्ही कोर्टाकडे आजपर्यंत तुम्ही का केला नाही. त्यावेळेला वैद्यकीय अधिकारी प्रमोद रोदतकर यांनी तो अहवाल कोर्टाला, माननीय न्यायालयाचा सन्मान राखून त्यांनी तो सादर केला. तर तो अहवाल तुम्ही सादर न्यायालयाला का केला असं म्हणून त्यांचं निलंबित करण्यात आलं. म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्याचं आज त्यांची ABP माझाला जी झाली त्यांनी ते पूर्ण सांगितलेलं आहे की गायकवाडांना, अमरावतीच्या गायकवाडांना कशा प्रकारे त्रास दिला जातो, काय केलं जातं हे त्यांनी त्याच्यामध्ये डिटेल केलेलं आहे रोजतकरांनी. मग त्याच्यामध्ये जे आहेत आता तिथे एक अतिरिक्त अधीक्षक आणि वरिष्ठ तुरुंगातील कमलाकर, मिराशे, भोसले आणि राठोड, याच्यामध्ये ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे साईन मागायला गेलो, आमचा सिव्हिल दावा असेल किंवा आम्हाला काही कुठल्या ह्याच्यामध्ये डिफेन्स करायचा असेल किंवा वकीलपत्र असेल, याच्यावरती साईन, आणि आम्ही ह्या जो पिटिशन फाईल केलं हे दावा हे आम्ही दाखल केलेला आहे, याच्यावरती साईन का दिल्या म्हणून ह्या 3 लोकांचं त्यांनी निलंबित केलंय. म्हणजे जामिनासाठी जे तुम्ही दाखल केलं, जामिनासाठी नाही, आम्ही त्या सुपेकरांच्या विरोधात जी पिटिशन फाईल केलं हायकोर्टात, त्या पिटिशनवरती आम्हाला आमच्या अशिलाची सही लागते. मग ती सही का तुम्ही दिली
म्हणजे जो कायद्याचा अधिकार आहे. जो कायद्याचा अधिकार आहे. आता काही जो शेवटी तिथल्या डॉक्टरांना आदेश केला माननीय न्यायालयाने, मोका कोर्टाने त्याला आदेश केला की तुम्ही यांना जे काय आहे की वैद्यकीय तपासणी करून ही कागदपत्र दाखल करा, याची कुठली दखल घेतली नाही. ज्या वेळेला हे वैद्यकीय अधिकारी आहेत प्रमोद रोजतकर, त्यांनी अहवाल जसा दिला त्यांची ऑर्डर काढली, त्यांना निलंबित केलं. ज्या वेळेला आम्ही हे दाखल केलं त्यावेळेला हे लोक इन्चार्ज होते, म्हणजे अतिरिक्त अधीक्षक वरिष्ठ तुरुंग अधिकारी इन्चार्ज होता त्यांच्याकडे. त्या दिवशी मुख्य गैरहजर असल्यामुळे आम्ही पुण्यातनं जातो, ती आम्हाला जिथं सही द्या साहेब म्हटलं की आम्ही परत येऊ शकत नाही. त्यांनी सही केल्यानंतर ह्यांना नोटीस इश्यू झाल्यानंतर या तुम्ही कोण होतं त्या दिवशी, हे 3 लोक होते, तुम्ही साईन कशी दिली म्हणून ह्या 3 लोकांना निलंबित करण्यात आलं. त्याच्यानंतर आता ही उल्हास ठाकरे असतात, हे महिला शिपाई सरोदे, ही संघमित्रा शेळके, हे कर्मचारी की तुम्ही गायकवाडांना का त्रास देत नाही, हे करून ही 7 लोक, म्हणजे गायकवाडांना त्रास देत नाहीत म्हणून यांना हो यांना, कारण की त्यांनी प्रयत्न केले होते ना, यांनी प्रयत्न केले होते तिथं जाऊन की त्यांना धमकावलं, मी तुम्हाला वाचून जाऊ देणार नाही. मग पुन्हा त्यांनी एक असं केलं की आपल्या मर्जीतले माणसं त्यांनी बदल्याचं त्यांचं एक आहे, ते पण मोठा स्कॅम आहे. बऱ्याच लोकांची ट्रान्सफर कशी केली, त्यांच्याकडून पैसे कसे घेतले, त्यांना पोस्टिंग कशा दिल्या, हा वेगळा विषय आहे. पण या गायकवाडांना जी डिमांड केलेली आहे. मग त्याच्यानंतर साहेब काय केलं, ज्या वेळेला आम्ही हे पिटिशन फाईल केलं नागपूरमध्ये त्यांच्या विरोधात, त्यांना नोटीस आली, त्यांनी तात्काळ एक पत्र तयार केलं या सुपेकरांनी आणि मोक्का कोर्टाच्या नावाने दिलं की हे संबंधित जे आहेत माझ्याकडले कैदी क्रमांक हे ते टाकून नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड यांच्याकडून शरद पवार असेल, दीपक साळुंके असतील, मुक्ताई गायकवाड असतील, यांच्या जीवाला धोका आहे. आणि मग का केलं हे पत्र, एक पवार साहेबांचं नाव वापरायचं. पवार साहेबांचा ह्या केसेसमध्ये काही संबंध नाही. त्यांनी पवार साहेबांचं नाव वापरून काय केलं, मग आता याच्या थोड्या आवाक्याबाहेर गोष्ट घेतली की मग कोर्टाला एक मेन्शन करण्यासाठी, गायकवाडांची बेल रिजेक्ट करण्यासाठी की त्यांनी एक पत्र दिलं की ह्यांना जामीन देऊ नका. यांना का जामीन देऊ नका की हे जर सुटले तर ह्यांनी शरद पवार असतील, शरद पवार साहेब असतील किंवा दीपक साळुंके असतील किंवा मुक्ताई गायकवाड यांच्या जीवाला धोका आहे. मग या आधारे काय केलं यांनी, पोलीस प्रोटेक्शन, जसे की गन वाटप करतात ना, आता हे पत्र दिलं, एक IG पत्र देतो ना, आणि गुप्त अहवाल त्याच्यामध्ये लिहिलं की गुप्त अहवाल आहे, आणि ह्यांना कोण सांगितला तो अहवाल, त्यांनी कुठं ऐकलं, काय म्हटलं. तसे गायकवाडांचे आणि पवार साहेबांचे संबंध चांगलेच आहेत. पवार साहेबांची गायकवाडाचं कुठलंही बांध कधी झालं बी नाही, काही नाही. पण यांनी जी सुपेकर साहेबांनी बरोबर हे केलं की ह्यांनी पिटिशन फाईल केल्या ना, तर यांच्याकडून सुरुवातीला काय केलं की ह्यांच्यावर गुन्हे असे दाखल केले हे आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांना ते गायकवाडांविरोधात पत्र दिलं. शेवटी त्यांना गायकवाडांना बाहेर न येऊ द्यायचा असेल तर न्यायालय देखील ह्या केसमध्ये वेटीस धरण्यात आलेलं आहे. जे सन्माननीय आमचं जे कोर्ट आहे त्या कोर्टाच्या नावानं निनावी पत्र देण्यात आलेलं आहे की तुम्ही 15 ते 20 कोटी रुपये घेऊन गायकवाडांना जामीन देताय. माननीय न्यायालयानं आम्हाला कुठलाही दिलासा कधीही दिलेला नाही आणि कुठलं नाही. न्यायालयाने फक्त आमची बाजू ऐकून घेतलेली आहे, आणि या न्यायालयाने आम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही इथून गेलो की उच्च न्यायालयामध्ये जामीन भेटलेले आहेत, पण एक खोटं पत्र तयार करून कोण दिलंय ही पोलिसांना शहानिशी करणं गरजेचं आहे. ते पत्र पण न्यायालयाकडे आमच्या नावानं आलेलं आहे, खोटं एक निनावी पत्र न्यायालयाला देणे. आमची माननीय न्यायालयाने इथं जामीन रिजेक्ट केली, आम्ही गेलो. त्याच्यानंतर साहेब एकूणही गायकवाडांची प्रॉपर्टी काय 1,500-2 हजार जे आहे ती त्यांना माहीत, याच्या खोलवर मी काही जात नाही. गायकवाडांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना एक सिव्हिल दावा दाखल करायला लावला. कुणाला? नानासाहेबांचा नातू सयाजीराव गायकवाड. मग त्याच्यामध्ये काय म्हणतात, ही जी गायकवाड वर्षाचा आहे नातू आता 3 वर्षाचा, 3-4 वर्षाचा, त्याच्या नावाने 4-5 वर्षाचा असेल, मला काही त्याचं वय एक्झॅक्ट आठवत नाही, पण यांना जर जाऊन आतमध्ये म्हणजे 19-5-6 वर्षाचा असेल तो. मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की त्यांची नातू आणि सून म्हणते की ही वडील उपर्जित प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी गायकवाडांची आहे, वडील उपर्जित आहे. आणि हे जे पोलीस काय म्हणतात
की तुम्ही मोका तुमच्यावर आहे. मोका केसेसमध्ये काय म्हणतात, ही प्रॉपर्टी ह्यांनी अवैध पद्धतीने कमवलेली आहे. एका पिटिशनमध्ये तुम्ही स्वतः म्हणतात, तुम्ही फिर्यादी म्हणतात की त्यांनी सावकारकी केली, ह्यांनी अवैधपणे जमवले पैसे. आणि दुसऱ्याच एका पिटिशनमध्ये म्हणतायत तुम्ही, कुठल्या सिव्हिल दाव्यामध्ये काय म्हणतायत तुम्ही, सिव्हिल दाव्यामध्ये म्हणतायत की नाही, ही गायकवाडांची वडील उपार्जित प्रॉपर्टीमध्ये आहे आणि तुम्हाला ह्याचा माझा मोबदला पाहिजे. एवढ्यावरच हे न थांबता साहेब, याच्यामध्ये मी असतील, आमचे सिनियर रोहित तुळपुळे सर असतील किंवा समर अभ्यंकर सर असतील, आम्हा सर्वांना यांनी शेवटी वकिलीपासून अजिबात गायकवाडांची वकिली करायची नाही. आम्हाला वारंवार 149 नोटीस पाठवायची, बोलवून घ्यायचं, CP ऑफिसला दिवसभर थांबवायचं, तिथं आमच्यासोबत धमकावण्याचा प्रयत्न करायचा. परत त्यांनी माझ्या विरोधात मुक्ताई गायकवाडांना मी कधी पाहिलं नाही. याच्या अगोदर मी त्यांना कोर्टमध्ये फक्त एक वेळा पाहिलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली त्यावेळेला त्याच खोट्या आधारे त्यांनी पोलीस स्टेशनला केस फाईल केली, 490 नोटीस पाठवली. त्या कराड वकील रात्री 12:30 माझ्या घरी आला. जेचके गणेश गायकवाडांचं घर, सध्या ते तिथं राहत आहेत. आणि त्या घरी येऊन मला धमकावला आणि तू इथून चालती हो, आणि नाहीतर मी तुझ्या मुलाला उद्या शाळेतनं गायब करू. मी असलाही कृपा कधी. आणि त्या दिवशीची तारीख आहे, मी माझ्या घरी आणि एका ठिकाणी 2-3 कॅमेऱ्यात आणि त्या दिवशीचा माझा CDR सर्व मी काढून ठेवलेला आहे. मी माझ्या राहत्या घरीचा आहे. मी पोलिसांना बरंच काही याच्यामध्ये केलं आणि यांच्या विरोधात मी रितसर बार काउन्सिलकडे त्यावेळेला तक्रार दिलेली आहे की हे यांनी मला असं कुटुंब याच्यामध्ये असं या केसमध्ये आहे की सुपेकर असतील यांनी पूर्णपणे त्यांच्या पदाचा गैरवापर करून की गायकवाड कुटुंब असतील असे बरेच आहे. ते अलाटचं प्रकरण आहे, ते 2 वेळा त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांच्याकडून पैसे कसे उकळण्यात आले. आणि आमच्या केसमध्ये तर गायकवाडांचे नातेवाईक असतील किंवा त्यांचे व्यावहारिक पार्टनर असतील, ह्या सर्व लोकांकडून यांनी बरीच रक्कम हे केलेली आहे. पहिल्या रिमांडला मला गायकवाडांनी सांगितलं की माझ्या घरी तर बरीच रक्कम होती, ज्यांनी जप्तीमध्ये तर छोटीशी दाखवली. मग त्यांनी मला सांगितलं की माझ्या घरी भरपूर पैसा होता. किती सांगितला होता आकडा? साधारणतः त्यांनी 100 कोटी रुपये सांगितले होते. म्हणजे घरात तेवढी कॅश होती? विविध ठिकाणी ठेवलेली, लॉकर असतील. आणि त्यावेळेला ह्यांनी लॉकर, ती बजरंग देसाईची SITची टीम होती, समीर चव्हाण, ही त्यांचं म्हणणं होतं गायकवाडांचं माझी जी आहे प्रॉपर्टी की माझी दाखवली तुम्हाला काही अडचण नाही, माझ्या रिटर्न फायलिंग आहे, मी त्याचं डिक्लेरेशन देऊ शकतो. आणि किती जमा दाखवली कॅश? त्याच्यामध्ये साधारणतः 4-5 कोटी रुपये आणि काही गोल्ड आहे. त्याच्यानंतर गायकवाडांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी म्हटले, मान्य न्यायालयाला एक अर्ज केला की याच्यामध्ये अर्ज केल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथून पुढे जी काय कारवाई करायची आहे, माझी काय संपत्ती अटॅच करायची असेल किंवा जप्त करायची असेल की माझ्या वकिलाच्या समोर तुम्ही हे लॉकर ओपन करावे. त्यांनी माझ्या नावाने पत्र दिलं, पोलिसांनी मला नोटीस केली आणि त्यावेळेला माझ्यासमोर एक SBI औंध येथील लॉकर त्यांचं ओपन करण्यात आलं. त्यावेळेला पण त्या लॉकरमध्ये बरीच जी काही होते गोल्ड असेल, काही हिरे असेल, कॅश असेल, ते जमा करून पोलिसाकडे आम्ही त्यावेळेला माझ्यासमोर जप्ती करण्यात आली. पण यापूर्वीची जप्तीमध्ये भरपूर काही डिफरन्स आहे. किती ठिकाणी जप्ती केली त्याच्या आधी कमीत कमी 15 ठिकाणी. म्हणजे 15 ठिकाणच्या जप्तीची अजून नोंद नाही? नोंद आहे पण खूप कमी प्रमाणात आहे असं माझ्या अशिलाचं म्हणणं आहे. पण बँकेत तरी नोंद असेल ना, किती दिलंय पोलिसांना? बँकेमध्ये काय लॉकर मधल्याची नोंद नसते साहेब. लॉकर मध्ये काय तुम्ही कॅश ठेवताय की तुम्ही गोल्ड ठेवताय त्याची बँकेकडे कुठली नोंद नसते. फक्त लॉकर तुमचं ओपन कधी झालं आणि क्लोज कधी झालं याची नोंद असते, त्याची नोंद कुठलीही नसती. त्याच्यामुळे ह्या जी सुपेकर साहेब आहेत यांनी ह्या लोकांना निलंबित केलेलं आहे. ह्या सर्वांचा पूर्ण एकंदरीत जर सारांश घेता की 100% त्यांनी पूर्ण हे जी बनावट केसेस केल्या की हे 45 दिवसामध्ये गायकवाड, आता 377 मध्ये डॉक्टर यामिनी आडबे आहेत, डॉक्टर आहेत. ऍक्च्युली यांना मुक्ताई गायकवाडांनी तिथं कधीही सर्टिफिकेट घेतलेलं नाही. त्यांनाही निलंबित केलं असं त्यात दिसतंय. कशामुळे त्यांना निलंबित? असंच काहीतरी प्रकरण असेल. त्यांना आमच्या केस बद्दल काही नाही, पण त्यांनी काहीतरी पैशाचा व्यवहार करूनच त्यांची बी अमाप संपत्ती आहे, आम्ही त्याच्यामध्ये काढलेली आहे त्यांची संपत्ती, हळूहळू ते पण बाहेर येईल. तर सुपेकरांची ही स्टोरी आहे. त्यांची आत्ताच बदली झाली आहे आणि ते होमगार्डला गेलेत, होमगार्ड डिपार्टमेंटला. कारागृहामधून तिकडे त्यांची बदली करण्यात आली आणि चौकशीची मागणी होते. त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून जो मिसयूज ऑफ लॉ असतो तो कशा पद्धतीने केला, तुरुंगातल्या 3000 कायद्यापैकी फक्त या दोघांना बाजूला ठेवून
कशी डिमांड केली गेली हे त्या कैद्यांनी स्वतः म्हणजे नाना गायकवाडांनी स्वतः त्यांच्या वकिलांना सांगितलं. वकील स्वतः त्या केसवरती काम करतायत. म्हणजे गुन्हे दाखल झाल्यापासून अजूनही वेळ गेलेली नाही, बघ तुला देता येते का, इथपासून सुरुवात झाली होती असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि तक्रारी म्हणजे नाना गायकवाडांनी गुन्हे केले असतील तर त्याची तक्रार त्याच वेळी दखल का घेतली गेली नाही हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. कारण 2 वर्षांनी काहींची तर काहींची 2.5 वर्षांनी काही तक्रारींवर FIR झाल्याचं पोलीस रेकॉर्डमध्ये आलं. म्हणजे त्यांनी RTI मधून माहिती मागवली, त्यात ते सगळं दिसतंय. तर नाना गायकवाडांचे जे व्यवहार आहेत ते लिगल आहेत की इलिगल हा तपासाचा चौकशीचा भाग आहे. ते तुरुंगात आहेत, तुरुंगवास भोगतात. त्यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची जी केस झाली आहे त्याचीही कोर्टात केस चालू आहे 498ची घरगुती हिंसाचाराची. मात्र हे सगळं प्रकरण एकीकडे, तर या सगळ्यामध्ये हात धुवून घेतल्याचा आरोप जालिंदर सुपेकरांवरती होतोय. त्यामुळे अर्थातच प्रकरण गंभीर आहे, याची चौकशी सुद्धा होणं तेवढंच गरजेचं आहे. त्यांची बदली हा एक पुरेसा मापदंड नाही असं सर्वांचंच मत आहे. त्यांच्या वकिलांनी सर्व माहिती दिली आहे. अर्थातच ही केस आता पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे जालिंदर सुपेकरांच्या निमित्ताने. तुमच्याही कमेंट्स या व्हिडिओवरती जरूर लिहा, तुमचं मत जरूर लिहा. व्हिडिओ पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.